नमस्कार मंडळी. घेऊन येतोय गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेल मधील कहाणी अजस्त्र पुलांची या मालिकेतील दुसरा पूल. हा पूल आहे सिडनी हार्बर ब्रिज. आता हा ब्रिज असं कसा सुरू झाला, तर मी असं म्हणेन की आपण म्हणतो ना की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये, पण तसंच मी म्हणेन की पुलाचं खूळ सुद्धा कसं आलं आणि कोणाच्या डोक्यात आलं ते बघणं जास्त मजेदार राहील. आणि या सिडनी हार्बर पुलाची मूळ कशी निर्मितीची कल्पना आली हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरेल. वर्ष 1815. या 1815 मध्ये ग्रीनवे नावाच्या एका गुन्हेगार आर्किटेक्टने या पुलासाठी पहिला आराखडा ऑस्ट्रेलियन सरकारकडे सुपूर्द केला. आता हा गुन्हेगार आर्किटेक्ट कसा, तर तुम्हाला मजेदार वाटेल की पूर्वी लंडन मध्ये टेम्स नदीच्या दुसऱ्या तीरावर गरीब मजूर राहायचे आणि ते गरीब असल्यामुळे रात्री चोऱ्यामाऱ्या, छोटेसे काय बाकीचे जुगार, दारू पिऊन धिंगाणा घालणे या गोष्टी करायचे. आणि याच्यात ब्रिटिश सरकारने ठरवलं की यांना जर असा काही दंगा केला तर डायरेक्ट 14 वर्ष तडीपार म्हणजे तडीपारीची शिक्षा द्यायची. आणि ती कुठे, तर ऑस्ट्रेलियात. म्हणजे एखादा गुन्हा केला की तुम्हाला ब्रिटिश सरकार एखाद्या अशा मोडक्या तोडक्या जहाजात बसवतील आणि 3 महिन्यांनी तुम्ही ऑस्ट्रेलियाला पोचाल, जर जिवंत राहिला तर. कारण अर्धे लोक तर प्रवासातच मरायचे. त्यातून उरले तर त्यांना पुढे 7 वर्ष अधिक 7 वर्ष अशी 2 फेज मध्ये तिथे शिक्षा भोगावी लागायची. यात बिचारा हा ग्रीनवे नावाचा आर्किटेक्ट अतिशय मामूली 1000 पाऊंडाच्या रकमेच्या अफरातफरीत पकडला गेला आणि ब्रिटिश सरकारने तेव्हा त्याला चक्क देहदंडाची शिक्षा दिली. त्याच्या मित्रांनी रदबदली केली की अरे तू दयेचा अर्ज कर. त्याप्रमाणे त्यांनी दयेचा अर्ज केला आणि मेहरबान ब्रिटिश सरकारने त्याला 14 वर्षाची तडीपारीची शिक्षा दिली, देहदंड टाळून. तर हा ब्रिटिश आर्किटेक्ट तिथे 7 वर्षांनी मोकळा झाल्यानंतर त्यांनी या पुलाचा आराखडा दिला. याचं कारण काय होतं? कारण सोपं होतं. ही जी खाडी आहे, हा जो पूल आहे, त्याच्या 2 भागांमध्ये उत्तर आणि दक्षिण. उत्तरेकडे कायम गरीब मजूर राहणार, दक्षिणेकडे अतिशय सधन समृद्ध लोक राहणार. बरं, कामासाठी यांना इकडून तिकडे जाणं भाग आहे. उत्तरेकडच्या गरीब वयाची वसाहत होती 3.5 लाख आणि दक्षिणेकडील वसाहत 6.5 लाख. मग ऑस्ट्रेलियन सरकारला हे पटलं की या मजुरांची देवाणघेवाण दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे व्हायला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, तर पूल व्हायला पाहिजे. म्हणून ही पुलाची खटपट. आणि हा पूल नव्हता तेव्हा काय होत होतं, अहो दोन्हीकडच्या लोकांना 20 किलोमीटरचा लांबलचक वळसा घालून या भागातून त्या भागात यावं लागायचं. कठीणच ना, वेळही जाणार, पैसेही जाणार. आता हा 1815चा ग्रीनवेचा जो आराखडा होता तो ऑस्ट्रेलियन सरकारने घेतला खरा, पण तो कचऱ्याच्या टोपलीतच ठेवला असं म्हणता येईल. त्यानंतर 1840 साली तरंगत्या पुलाचं एक प्रपोजल आलं. तेही प्रपोजल जरी तरंगत्या पुलाचं असलं तरी सरकारने ते बुडवलं. त्यानंतर 1878-79 ला पुन्हा एक प्रपोजल आलं. 1881 ला ते मान्यही केलं, पण ते खारिज झालं. नंतर गमतीची गोष्ट म्हणजे 1900 साली तेव्हा लोकाग्रहास्तव एक कॉम्पिटिशन ठेवण्यात आली की आता हा सरकारला पूल करायचा आहे. कारण 1890 ते 1900 या 10 वर्षात सिडनीच्या लोकांनी, नागरिकांनी सतत भडीमार केला ऑस्ट्रेलियन सरकारवर की आम्हाला लवकरात लवकर हा पूल बांधून द्या. म्हणून 1900 साली एक कॉम्पिटिशन ठेवली. त्यात एका आर्किटेक्ट
कम इंजिनियरची एंट्री, तो बाहेरचा होता, त्याची एंट्री पहिल्या नंबरवर सिलेक्ट केली. त्याला 1,000 पाउंडाचं बक्षीसही दिलं. आणि मजा काय झाली, दुसऱ्या क्रमांकावर जो होता तो ऑस्ट्रेलियन नागरिक होता आणि त्याचं प्रपोजल दुसऱ्या क्रमांकावर असलं तरी ऑस्ट्रेलियन सरकारला ते जास्त आवडलं आणि म्हणून त्यांनी पहिल्याला डावलून दुसऱ्याला हा ब्रिज बांधायचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं नक्की केलं. पण त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी झाली. दरम्यान पोएटिक जस्टिस म्हणतात ना, तसा झाला. 1904 साली जे सरकार होतं तेच बदललं, इलेक्शन झाले. त्यानंतर जागतिक मंदी आली, ऑस्ट्रेलियात तर मंदीच आली. त्यामुळे इकॉनॉमिक कारणाने की याचा पैसा आणायचा कुठून, म्हणून हा पूर्ण प्रोजेक्टच खालचा केला. आता ऑस्ट्रेलियन नागरिकांचं नष्टचर्य कधी संपणार हे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी साल उजाडलं 1912. डॉक्टर जॉन ब्रॅडफील्ड याला शेवटी ऑस्ट्रेलियन सरकारने पूर्ण जबाबदारी दिली सिडनी हार्बर ब्रिज बांधायची. त्याप्रमाणे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी त्याच्या इंटरेस्टमुळे जगभर दौरा केला, अमेरिकेत गेला आणि त्याला आवडला तो कोणता ब्रिज होता, हेलगेट ब्रिज न्यूयॉर्कचा. ते डिझाईन त्याला पसंत पडलं आणि त्याप्रमाणे हा ब्रिज करायचा या धर्तीवर हे त्यांनी नक्की केलं. त्याप्रमाणे 1922 साली त्यांनी टेंडर काढला आणि 1923 साली डॉर्मन लँग या ब्रिटिश कंपनीचं टेंडर मंजूर केलं आणि यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने चक्क कायदा पारित केला की ब्रिज ऍक्ट पास केली आणि त्याद्वारे या पुलासाठी जो भरभक्कम पैसा लागणार त्याची तजवीजही केली. आणि हा डिले का झाला तुम्ही म्हणाल की 1912 आणि 1914 या दरम्यानच ब्रॅडफील्डने आराखडा एक कच्चा दिला होता, फिरून आला होता, नक्की केलं होतं. पण टेंडर का 1922 मध्ये बोलावलं, कारण दरम्यान वर्ल्ड वॉर 1 पहिलं महायुद्ध 1914 ते 1917 असल्यामुळे अर्थातच सगळा पैसा युद्धासाठी गेला आणि ब्रिज साठी पैसा ठेवणं शक्यच नव्हतं. म्हणून पहिलं महायुद्ध संपल्यानंतर 1922 साली या पुलाची मुहूर्तमेढ गाठायचा संकल्प ऑस्ट्रेलियन सरकारने केला. तर त्याप्रमाणे 1923 साली या पुलाची मुहूर्तमेढ झाली. आता कळलं ना मी काय म्हटलं की ऋषीचा कुळ, नदीचं मूळ आणि ब्रिजचं खूळ हे कधीही शहाण्या माणसाने तपासून बघू नये, निराशाच येते. पण इथे ब्रिजच्या खुळ्यामुळे निराशा नाही, लाखो ऑस्ट्रेलियन नागरिकांना दिलासा मिळणार होता. आता हा ब्रिज कसा बांधला याची इंटरेस्टिंग स्टोरी आपण पुढल्या भागात बघूया. तर पाहायला विसरू नका गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आमच्या YouTube चॅनेलला. आणि हो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही जरूर करा, आमचा उत्साह वाढवा.